मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आरोही आता विचार करत बसलेली असते तर तिला गोलू समजावत असतो. गोलू तिला म्हणत असतो की बघ आरोही, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण तू एका वेगळ्या बाजूनेही विचार कर. म्हणजे बघ, तुझ्या आईचं खरंच बाबावर प्रेम आहे का? तर आरोही सांगते की हो, माझ्या आईचं बाबावर प्रेम आहे. गोलू म्हणतो, तू ऐकलंय का कधी की आई आय लव्ह यू बोलली आहे बाबांना ते? तर आरोही म्हणते की नाही. मग गोलू तिला समजावतो. गोलू म्हणतो की जसं बाबांनी तुझ्या आईवरचं प्रेम व्यक्त केलं ना, तसंच प्रेम सेम टू सेम व्यक्त करायला हवं. ते म्हणजे तुझ्या आईने सुद्धा. तुझी आई जर बोलली तर सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, पण तुझी आई जर बोलतच नसेल तर काहीही ठीक होणार नाही आहे, असं देखील आता म्हटलं जातं. मग इकडे मात्र लगेचच आजी आलेली असते. तर पार्वती आजीला पाणी आणून द्यायला धावत पळतच आता आरोही गेलेली असते. आरोही धावत पळत जाऊन आजीला पाणी देते. आजीला थोडा डाऊट वाटतो की आज मला एकदम सेवा वगैरे करायला लागली, एकदम कामं करायला लागली आरोही आमची. आजी विचारते सुद्धा. त्यावर आरोही आजीला म्हणते की आजी ऐक ना गं, मला ना तुझ्याकडनं एक जाणून घ्यायचं आहे. बघ ना, आईचं प्रेम बाबांवर आहे हे कसं समजेल गं? हा प्रश्न एवढा मोठा विचारल्यामुळे पार्वती आजीला तर आता टेन्शनच येतं. पार्वती आजी बोलू लागते आणि म्हणत असते की काय चाललंय काय? म्हणजे मला मुळात कळतच नाहीये आजच्या पोरांमध्ये हे एवढं सगळं. मग आरोही म्हणते, सांग ना ग आजी, सांग ना, मला बाबांना आणि आईला एकत्र आणायचंय ग. मग हे काम कोण करू शकतं? मीच करू शकते ना, बाकी कोणीही करू शकणार नाहीये. मला ना जाणून घ्यायचं आहे, आईचंही बाबांवर प्रेम आहे की नाही, असं आता ती म्हणू लागते. त्यावर आजी तिला समजावते आणि आजी तिला म्हणत असते की बघ, तुला जर तुझ्या आईबाबांवरचं प्रेम बघायचं असेल तर त्यासाठी ना तुला त्या दोघांच्याही मनात नेमकं काय चाललंय ना, हे आधी जाणून घ्यायला लागणार. म्हणजेच त्या दोघांनाही एकाच गोष्टीची ओढ आहे का ते बघावं लागेल. त्यांच्या डोळ्यात ते सरळ सरळ दिसायला हवं. जर दोघांनाही एकाच गोष्टीची ओढ असेल तर दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे असं समजायचं. असं देखील आता पार्वती आजी आरोहीला समजावून सांगू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आरोही समजावून सांगते तेव्हा आरोहीच्याही लक्षात येतं की हां, आपण तसंच करायला हवं जसं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच तीसुद्धा आता खूपच खुश असते. आणि ती आता ठरवते की आईकडनं आय लव्ह यू ऐकायचं असेल तर त्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल. मीच माझ्या आईबाबांना एकत्र आणेन, असं तिने काहीसं ठरवलेलं असतं. दुसरीकडे अक्षय हा रूममध्ये काम करत असतो आणि तेवढ्यातच तिथे आता इरावती आलेली असते. इरावती अक्षयकडे काही डिझाईन्स घेऊन आलेली असते. जसे की ते डिझाईन्स असतात ते मंगळसूत्राचे. म्हणजे मंगळसूत्राची डिझाईन एकदा का फायनल झाली की पुढे सगळ्या गोष्टी करता येतील, असंच आता आत्याचं म्हणणं असतं. आत्या आता अक्षयला म्हणत असते की अक्षय, यातलं कोणतं मंगळसूत्र तुला वाटते परफेक्ट ते बघ ना, जरा सांग ना. अक्षय म्हणतो, आत्या तुला झालंय काय ते जरा मला सांगतेस का? म्हणजे आपल्याकडे सध्याला तरी जराही पैसा नाही आहे आणि त्यात तू हे मंगळसूत्र घेतेस, मग काय करायचं आहे? लग्न हे करायचं आहे ना. लग्न करायचं म्हटलं तर दागिना हा लागतोच. म्हणूनच तर हे सगळं मी सिलेक्शन करत आहे. बघ लवकर सिलेक्ट कर. तसंही तू तिला संधी दिली आहेस हे मान्य आहे. ती त्या परीक्षेत पासही होईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगते, चल लवकर ये बरं इथे आणि एखादी डिझाईन सिलेक्ट कर. अक्षयला आता हे सगळं काहीसं नकोसं असतं, पण तो हे इरावती पुढे ना काहीच बोलू शकत नसतो. तो आता शांतच राहतो आणि तो मात्र आता इरावतीकडे पाहू लागतो. इरावती म्हणत असते की अक्षय, मला या सगळ्या गोष्टी कळत आहेत, तुझ्या मनामध्ये काय सुरू असेल काय नाही, पण काय ना आपल्याला सुद्धा व्यवस्थित बघायला हवं ना. तीसुद्धा मुलगी माझ्यावर विश्वास ठेवून तुझ्यावरच्या प्रेमासाठी या घरात थांबलेली आहे. मग आपण तिला अडवलं तरी कशाला असतं. मग गपचूपपणे आता अक्षयला या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर अक्षयही शांत बसतो. तर इरावतीने आता ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्यामुळे अक्षयला आता रमाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी चांगल्याच आठवू लागतात. आणि त्यामुळेच ना
तो त्या सगळ्या आठवणींमध्ये हरवून जातो. त्याच्या मनामध्ये आता तेच आठवू लागतं की मी एक मंगळसूत्र माझ्या बायकोसाठी म्हणजे रमासाठी केलं होतं. रमा अक्षय नावाचं ते मंगळसूत्र अजूनही अक्षयने जपून ठेवलेलं असतं आणि तेच मंगळसूत्र आता त्याला हवं असं वाटत असतं, कारण त्याचं रमावर प्रेम आहे. त्याने ते प्रेम व्यक्तही केलं आहे, पण रमाने ते प्रेम व्यक्त केलेलं नसतं आणि अजून स्वतःही तो हे कबूल करायला तयार नसतो की तो खरंच रमाच्या प्रेमात आहे असं. त्यानंतर इकडे आता पाहायला मिळतं, जेव्हा इरावती निघून जाते ना, तेव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू पूर्णपणे दाटून आलेले असतात. कारण त्याला आता अक्षरशः रडू वाटत असतं, कारण त्याचं रमावर प्रेम आहे आणि या गोष्टी तो स्वतःहून रमाला सांगू शकत नाही आहे. या सगळ्या गोष्टींचा त्याला खूप जास्त त्रास होत असतो. तो रडत असतो. इकडे मात्र त्याच्या लक्षात येतं की ज्या वेळेला रमाचं मंगळसूत्रसुद्धा असंच वाढवलं होतं ना, तेव्हा रमासुद्धा अशीच रडत होती. रमाला ते मंगळसूत्र हवं होतं, पण त्याच्या आधी सीमाने हे अक्षयला सांगितलेलं होतं. म्हणून अक्षयने स्पेशल असं रमासाठी मंगळसूत्र बनवून आणलेलंच होतं. आणि ते मंगळसूत्र अक्षय विचारू लागतो की काय झालं आहे, म्हणजे तू का रडत आहेस. त्यावर रमा रडत रडत सांगते की माझं मंगळसूत्र वाढवलं आहे. त्यावर मंगळसूत्र तुटलंय ना असं अक्षय म्हणतो. त्यावर अक्षयला म्हणू लागते की तुटलं नाही म्हणायचं, वाढवलं आहे असं म्हणायचं. आणि ती त्या गळ्यातलं मंगळसूत्र घेऊन रडत असते. त्यात अक्षय म्हणतो इतकंच ना, मग थांब. आणि खिशातून नवीन मंगळसूत्र बाहेर काढतो आणि तो रमाच्या समोर धरतो. रमाच्या समोर त्याने ते मंगळसूत्र धरल्याबरोबर अक्षयही तिच्याकडे पाहत राहतो. अक्षय म्हणत असतो की बघ, हे मंगळसूत्र तुला आवडतंय का. आणि त्याच वेळेला आता ते जेव्हा मंगळसूत्र तिला दिसतं ना, तेव्हा आता ती खूपच जास्त खुश झालेली असते. तीही विचार करते की आपल्याला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या गोष्टी एकदम बरोबर आपल्या नवऱ्याने आपल्याला आणून दिलेल्या आहेत. म्हणजेच माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम आहे ना, असाही विचार आता ती करू लागलेली असते. आणि त्याच वेळेला अक्षय तिला ते मंगळसूत्र दाखवतो, तर रमाला ते मंगळसूत्र खूप जास्त आवडतो. मग रमा आता अक्षयला ते मंगळसूत्र घालून द्यायला सांगते. मग अक्षयही तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालून देतो आणि त्यामुळे आता रमाला खूप छान वाटत असतं. काहीतरी युनिक असं अक्षयने रमा अक्षय या नावाचं मंगळसूत्र तिच्यासाठी बनवून आणले. ही गोष्ट तिच्यासाठी काहीशी वेगळी असते. आधी त्याने तिला डोळे वगैरे बंद करायला सांगितलेले असतात, कारण ना त्याला सरप्राईज द्यायचं असतं रमासाठी. पण रमा आता शांत बसलेली असते. तर अक्षयच्या हातात ते मंगळसूत्र बघून ना तिला खूपच जास्त हॅप्पी वाटत असतं आणि त्यामुळेच ना ती आता खूप खुश असते आणि अक्षयकडे पाहत असते. अक्षयच्या हातून ती स्वतःहूनच ते गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून घेते आणि अक्षयलाही ते मंगळसूत्र इतकं आवडलेलं असतं की त्याने स्पेशली रमासाठी ते केलेलं असतं आणि त्यामुळे रमाही खूप जास्त खुश असते. तिच्या चेहऱ्यावर तो आनंद सरळ आणि सहज दिसत असतो. तर हेच मंगळसूत्र त्यांच्या लग्नाचं प्रतीक होतं. ते मंगळसूत्र ज्याच्यावर नाव होतं रमा अक्षय. रमा अक्षय हे नाव पाहिल्यावरच रमाला त्यांच्या प्रेमाची जाणीव होत असते. खरं तर हे अक्षयने नेहमीच अक्षय तिच्यासोबत असायला हवा, म्हणजे राहायला हवा, यासाठी युनिक असं मंगळसूत्र बनवलेलं होतं आणि ते मंगळसूत्र रमालासुद्धा खूपच जास्त आवडलेलं होतं. त्यामुळे रमासुद्धा त्या मंगळसूत्राच्या प्रेमात भयंकर अशी होती. अक्षयने मंगळसूत्र गळ्यात घातल्यानंतरही तिला आता त्या मंगळसूत्राची इतकी ओढ झालेली होती की ते मंगळसूत्र कधीही काढू नये असं वाटत होतं. म्हणूनच तर अक्षयने जेव्हा तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा तिच्यासाठी हा एकमेव असा दागिना होता की तो तिने कधीही काढायचा नाही असा विचार केला होता. पण कालांतराने त्यांच्यामध्ये जे काही झालं त्यामुळे बिचाऱ्या रमाला तो दागिना शेवटी अखेरीस काढावाच लागला आणि तोच दागिना अक्षयकडे होता. अक्षय तेच घेऊन आता बसलेला होता आणि त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं, कारण त्याचं रमावर प्रेम आहे आणि या सगळ्या गोष्टी या त्याला खूपच जास्त त्रासदायक होत्या. अक्षय आता ते मंगळसूत्र घेऊन बसलेलाच असताना आरोही अलगद पावलाने आता रूममध्ये आलेली असते आणि आरोही जेव्हा येते तेव्हा अक्षयच्या हातात ते मंगळसूत्र पाहते. त्याच वेळेला आता तिच्या लक्षात आलेलं असतं की बाबांचं काहीतरी बिनसलं आहे, म्हणजेच
बाबा जे आहेत ते रडत आहेत. म्हणूनच ती हळूच तिथे आलेली असते आणि ती अक्षयला विचारते, बाबा काय झालंय आणि तुमच्या हातात हे काय आहे? त्यावर आता अक्षय म्हणत असतो की हे माझ्या हातात काहीच नाही आणि लगेच आपले डोळे पुसतो. कारण त्याला ना आता ते दुःख दाखवून द्यायचं नसतं. म्हणूनच तर त्याने लगेचच डोळे वगैरे पुसून घेतलेले असतात. आणि जेव्हा तो डोळे पुसतो तेव्हा तिची नजर त्याच्या हाताकडे जाते, त्याच्या हातात असलेल्या त्या घड्याळाकडे. आणि जेव्हा तो ते घड्याळ पाहतो तेव्हा मात्र आता त्याला ते रडू आवरत नसतं. पण दुसरीकडे मात्र आता आरोही म्हणत असते की हे काय आहे रमा, अक्षय? त्यावर अक्षय म्हणतो की हे मी तुझ्या आईसाठी बनवलेलं मंगळसूत्र आहे. आणि जेव्हा आरोहीला ते मंगळसूत्र युनिक वाटतं तेव्हा मात्र आरोहीसुद्धा आता अक्षयला म्हणते की वाव, किती मस्त आहे हे, दाखवा ना बाबा मला. आणि असं बोलून ती मंगळसूत्र दाखवायला सांगते. आणि खरंच मला हे मंगळसूत्र खूप जास्त आवडलं आहे. मग आता ती त्याच डोक्यामध्ये विचार करू लागते की बाबांनी हे मंगळसूत्र तर आईसाठी एवढं जपून ठेवले, म्हणजे बाबांचं आईवर किती प्रेम आहे. म्हणजे जेव्हा ती हातातनं अलगदपणे त्याच्या काढून घेते ना ते मंगळसूत्र, तेव्हा त्याचा जीव नुसता वर खाली झालेला असतो त्या मंगळसूत्रासाठी. कारण त्याच्यासाठी ते मंगळसूत्र त्याच्या जीवापेक्षाही जवळचं होतं. म्हणूनच तर इतके दिवस त्याने ते मंगळसूत्र एवढं छान सावरून ठेवलेलं होतं. म्हणूनच त्याला आता जेव्हा ती मंगळसूत्र घेते ना तेव्हा त्याचा जीव वरखाली होतो. पण आता अक्षयने ते मंगळसूत्र कुठे ठेवलेलं आहे हे बरोबर ओळखून असते ही आरोही. आरोहीने ते मंगळसूत्र पाहिलेलं असतं आणि आता ती ठरवते की हेच काहीचे कारण आहे या दोघांना बघण्यासाठी, म्हणजे या दोघांचं किती एकमेकांवर प्रेम आहे हे तपासण्यासाठी. इकडे राणी आता किचनमध्ये अक्षय आणि रमाचा तो व्हिडिओ पाहत असते. आणि त्याच वेळेला आता तिला हसू येत असतं, कारण अक्षयने जे काही रमाला प्रपोज केलेलं असतं ते एकदमच हटके असतं. दारूच्या नशेत का होईना आता अक्षय बोलून बसलेला होता की माझं तुझ्यावर प्रेम आहे. तेवढ्यातच रमा किचनमध्ये येते. आणि रमा जेव्हा किचनमध्ये येते तेव्हा ती आता पाहते आणि त्याच वेळेला ती राणीला ओरडते, आणि काय पूर्ण दिवस हेच काम आहे का? दुसरी काही कामं नाहीत का? चल लवकर नाश्त्याचं काही ते बघ, असं देखील ती आता तिला म्हणू लागते. आणि असं म्हटल्याबरोबर आता पार्वती आजीही तिथे आलेली असते. पार्वती आजीही राणीला ओरडते, आणि काय गं राणी, बाहेर बघितलंस का किती पसारा आहे डायनिंग टेबलवर, जा तो आधी पहिल्यांदा आवर. आणि असं बोलून आता आजीही राणीला डायनिंग टेबलच्या इथे आवरायला सांगू लागते. तर दुसरीकडे मात्र आता ती आवरायला गेलेली असताना पार्वती आजीला जाणून घ्यायचं असतं की नेमकं रमाच्या मनात काय आहे. जसं की आरोहीने विचारलं होतं की आईच्या मनात प्रेम आहे का, आणि मग ह्या गोष्टी आता पार्वती आजीला सुद्धा जाणून घ्यायच्या असतात. म्हणूनच पार्वती आजी रमाला विचारत असते, रमाला म्हणत असते की सांग ना रमा, काय झालं आहे नेमकं, तू सांगशील तर मला या सगळ्या गोष्टी कळतील. मग आता रमाही थोडं तिचं मन जे आहे ते घट्ट करते. आणि ती आता बोलत असतानाच पार्वती आजी तिला म्हणत असते की बघ रमा, मला एक गोष्ट सांग, जेव्हा माणूस दारू पितो तेव्हा तो माणूस सगळं काही खरं खरं बोलतो. मग जर या सगळ्या गोष्टी खऱ्या असतील, सगळ्या काही गोष्टी खऱ्या असतील याचा विचार कर. आणि मला असं वाटतं अक्षयचं खरंच जर तुझ्यावर प्रेम असेल तर तू का कधी प्रेम व्यक्त करणार आहेस, असं देखील आता तिला विचारलं जातं. पण ती म्हणत असते की ते प्रेम वगैरे काही नाही, ते दारूच्या नशेत हे सगळं झालेलं आहे, तुम्ही नका विचार करू इतका, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि मग या गोष्टीचा इतका विचार करूनही आता मात्र रमा जी आहे ती खूप जास्त अस्वस्थ असते. आणि ती सरळ सांगून टाकते की त्याचं प्रेम माझ्यावर नाही आहे, ते फक्त दारूच्या नशेत आवेगात ते बोलून गेले होते, बस इतकंच आहे ते, असं देखील आता सांगून टाकलेलं असतं. म्हणूनच आता रमा जी आहे ती शांत बसते. तर पार्वती आजीला या सगळ्या गोष्टींमधून मुख्यत्वे जाणून घ्यायच्या असतात गोष्टी की काय आहे ते, पण त्या गोष्टी काही नीटशा सांगूही शकत नसते रमा. रमाच्या मनात प्रेम आहे हे सरळ तिच्या डोळ्यातही दिसत असतं. पण रमाला असं वाटत असतं की अक्षय जर त्या मालविकासोबत लग्नासाठी तयार आहे तर आपण
या सगळ्यामध्ये अक्षयला का बरं आणायचं आणि अक्षयला या सगळ्यात का गुंतवायचं, म्हणूनच आता तो शांत असते ती आणि या सगळ्याबद्दल ती कुठेही रिॲक्ट होत नाही. पण त्यानंतर मात्र आता ती जाऊन बसते आणि ज्या वेळेला आता ती एका कोपऱ्यात जाऊन बसते त्यावेळेला तिला त्या सगळ्या गोष्टी आठवतात. म्हणजेच तिला आता अक्षय या घरातून ती जात असताना काय म्हणाला होता आणि त्याचसोबत काय घटना घडल्या होत्या हा सगळा प्रसंग रमाला आठवतो. म्हणूनच आता रमा विचारही करत असते की काय करावं. खरंच काहीच कळायला मार्ग नाही आहे. खरंच यांचं माझ्यावर प्रेम असेल का मी काहीतरी वेगळाच विचार करते. आता आरोही तेवढ्यातच सगळं काही शोधत तिथपर्यंत आलेली असते आणि जेव्हा आरोही तिथे येते तेव्हा आता तिला विचारलं जातं की अगं तुझं काय झालं आहे, तू काय शोधतेस. त्याच वेळेला अगं माझी ना एक वस्तू हरवली, खरं तर ती बाबांची आहे आणि ती शोधत मी इथपर्यंत आलेली आहे. काय झालं आहे सांगशील का, तू सांगितल्याशिवाय आम्हाला कळणार नाही आहे. मग आता सांगितलं जातं की काय ना बाबांना ना एक गोष्ट हवी आहे आणि तीच गोष्ट मी शोधते. अगं पण बाळा काय हवंय ते तरी सांग, म्हणजे मला शोधायला बरं जाईल. पण आहे ना आरोही शोधते म्हणूनच अक्षयचं काहीसं हरवलंय ही गोष्ट जेव्हा रमाला समजते तेव्हा रमा स्वतःही शोधू लागते. तिला हेही माहीत नसतं की काय आहे ते, तरीसुद्धा बिचारी मुलगी सगळं शोधत असते आणि जेव्हा तिला त्या कुठेच काही सापडत नाही तेव्हा मात्र आता आरोही म्हणत असते की आई भेटलं, हे बघ भेटलं. मग आता रमा पाहते, रमा विचार करते की काय होतं नेमकं. तर आता आरोहीच्या हातात रमा अक्षय नावाचं ते मंगळसूत्र असतं आणि ते पाहिल्यानंतर मात्र आता आरोही चकितच पडलेली असते. आरोही विचार करते की हे काय, म्हणजे आईचं सुद्धा बाबांवर प्रेम आहे. खरं तर हेच जाणून घ्यायचं असतं आणि त्याचसाठी या सगळ्या गोष्टी तिने बरोबर प्लॅनिंग करून केलेल्या असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून होतात तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद जो काही आहे तो मात्र आरोहीला होतो, कारण रमाच्या डोळ्यांमध्ये ते प्रेम बरोबर दिसत असतं आणि त्यामुळेच आता हे भावूक झालेले असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं रमा जी आहे ती मात्र आता हाच विचार करत असते की खरंच ना माझं प्रेम आहे अक्षयवर, पण मी व्यक्त का होत नाही आहे. पण जेव्हा ती ते हातात पाहते तेव्हा मात्र आता तिच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की हे मंगळसूत्र आपल्यासाठी खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्या मंगळसूत्राकडे ती आता एकटक पाहत असते. त्याच वेळेला आता हे मंगळसूत्र ना बाबांनी माझ्यासाठी स्पेशली बनवलं होतं असं देखील ती आता बोलून जाते आणि त्याच वेळेला दाखव ना माझ्याकडे दे ना हे मंगळसूत्र अशी सुद्धा तिला हुरहुर लागलेली असते आणि ते मंगळसूत्र ती आता काढून घेते. आणि जेव्हा ते मंगळसूत्र ती काढून घेते ना तेव्हा मात्र आता रमाला कुठेतरी छान वाटतं. रमा एकटक पाहत असते आणि त्यानंतर आता आरोहीला रमाच्या डोळ्यात ते प्रेम दिसतं. म्हणजेच अक्षयसाठी ते इम्पॉर्टंट किती असेल या गोष्टीची सुद्धा आता तिला जाणीव झालेली असते आणि म्हणूनच ती आता त्या मंगळसूत्राकडे एकटक पाहते आणि ते मंगळसूत्र आपल्या हातात घेऊन आरशात उभी राहते आणि ते गळ्याच्या दिशेने लावून बघते. म्हणजेच हे मंगळसूत्र जर आज आपल्या गळ्यात असलं असतं तर आपण किती सुंदर दिसलो असतो यासुद्धा गोष्टी तिला चांगल्याच ठाऊक असतात आणि त्यामुळेच ना आता तिला रडू येत असतं. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी जाऊन पार्वती आजीला आरोही सांगते आणि त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे मला दिसले, पण आता मला ना त्यांच्या लग्नाचा अल्बम हवा आहे. मग पार्वती आजी तिला त्या लग्नाचा अल्बमसुद्धा त्या एका पेटीत ठेवला आहे असं सांगते. दुसरीकडे अक्षय ही रमाची साडी हातात घेतो आणि म्हणत असतो गेले 7 वर्षामध्ये मला इतकी गाढ झोप लागली नव्हती, तितकी गाढ झोप काल ही साडी घेतल्यानंतर मला लागली. आणि हे सगळं जेव्हा आता बोललं जातं तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद खरं तर अक्षयला होत असतो. तो घडी घालत असतो साडीची, तेवढ्यातच रमा तिथे येते आणि रमा हे सगळं पाहते. त्यामुळे रमासुद्धा आता अक्षयसोबत त्या साडीची घडी घालू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.
चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.